चला 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 थोडं फास्ट केला दोन्ही टीम टीम चला. अरे दोरा पंचच नाहीत पंच जाऊ द्या. चला ईगल चॅलेंजर 12वा प्रतिनिधी येऊ द्या. बॉल पडण्याच्या आधी नाही आला तर पेनल्टी मिळेल. चला या तो येतोय का नाही नाही येत वाटतं. चला पंच थांबू नका तुम्ही देऊ आपण पेनल्टी त्यांना. सलामीची जोडी विकी आणि दीप गोलंदाज ऋषी सरगार हा गोलंदाज आहे. कुठे बेलवली फर्स्ट बॉल हो परफ्यूम डिलिव्हरी आहे त्यामुळं इकडे डॉट बॉल. गोलंदाज ऋषी स्ट्रायकर एंडला विकी एक ताकदवर फलंदाज आहे. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन आलेत मित्र म्हणेला. दीप सिंग कॅप्टन आहेत आणि विकी एक महत्वाचा घटक आहे या टीमचा. ईगल चॅलेंजर्स मॅच क्रमांक 7 आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय. सर्व सामने 5 षटकांचे त्यामुळं आयोजकांचं हे यशच म्हणावं लागेल कारण 5 षटकांचे 7 सामने कंप्लीट करणं सोपं काम नाहीये परंतु होत आहेत. पुढचा बॉल हो इकडे अपील आहे अपील परंतु पंच सांगतात नाहीये थोडा बाउन्स होत आहे. हाईट फॅक्टर चेकआउट केलंय त्यामुळे अजून एक डॉट बॉल. स्ट्रायकर एंडला विकी आहे. 2 सलग डॉट बॉल आलेत ही चांगली सुरुवात आहे. ॲज अ बॉलर तुम्ही पाहिलं तर ऋषी सरगर हा गोलंदाज आहे. एक उंच काठीचा गोलंदाज शरीर यष्टी चांगली आहे मध्यम बांधा त्यामुळं त्याच्याकडे विविधता आहे. त्या विविधतेनं समोर फलंदाजाला इथे थांबवण्याचं काम जरूर करतोय. काय बॉल टाकलाय समोर टाकला आणि तिथनं बाउन्स केलाय. ज्या पद्धतीनं बॉलला इथे बाउन्स केलं ही वेगळी कला आहे. चांगल्या चांगल्या फलंदाजांना असे बॉल खेळता येत नाहीये त्यामुळं हा बॉल भरपूर चांगला आहे. त्यामुळं विकी ॲज अ बॅटर म्हणून इथे पाहतच राहिले या बॉलकडे. हे चांगलं होतं की इथे एज लागली नाहीये. ईगल आलाय का पाठवलाय आणि अजून एक डॉट बॉल. बॅट अँड पॅडच्या मधनं बॉल पुढे सरकलाय. सलग 4 डॉट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि 4 डॉट बॉल. काय सामना सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. आय थिंक दोन्ही टीमचा एक एक सामना संपलाय त्यामुळे हा दुसरा सामना आहे. एसके ब्रदर्स एक जिंकलाय सामना आणि ईगल्स हारलाय त्यामुळं हे परिवर्तन 5 सलग डॉट बॉल. तो पराभव कशामुळे झाला तर याच कारणामुळे की ओपनिंग पेअर चालत नाहीये आणि या छोट्या छोट्या मुवमेंट्स ज्या काही असतात त्या तुम्हाला बदलवायच्या असतात. जर एखाद्या लीग मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता तर तुमचा सुरुवात ही चांगली असायला हवी.
हो फटका चांगला, अखेरकार विकीच्या बॅटनं गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि बॉल आउट ऑफ द पार्क. वन बाउन्स ओव्हर द रोप आहे. चौकार शेवटच्या बॉल वरती आलाय. अखेरकार शेवट का होईना बॅट वरती बॉल लागला आणि तो सीमा पलीकडे जिथे गॅप भरपूर मोठा होता, त्यामुळे या बॉल वरती धावांचा तोटाच नव्हता. चौकार आलाय. 4 सुरुवात झाली परंतु त्यासाठी 6 बॉल वाट पाहावी लागली. हे 5 बॉल वाट पाहिली, 6व्या बॉल वरती आलाय. मला अख्ख्या षटकाची वाट पाहावी लागली प्रेक्षकांना की यार धावा बनणार कधी. रिप्लाय ऍक्शन तुम्ही पाहू शकता. चौकार कशा पद्धतीने आला. बॉल खेचून मारला, थोडासा वरती आला होता, स्टिकरच्या जवळपास आला, परंतु ताकद होती विकी मध्ये. मनगटी ताकदीचा फटका आहे. असं आमच्या पण डोळ्यानं जाणवलं काहीतरी वेगळं आहे. ओ कहाणी में ट्विस्ट. चौकारच आहे ना. यस किंचित सफर आहे काय. प्रेक्षकांचं कौतुक करायला हवं. हा योग्य निर्णय. चला सामन्याला सुरुवात करा. एवढा वेळ कशासाठी लावताय काय. दुसऱ्या ओव्हरला अजून सुरुवात नाही. कोण बॉलर आहे. निलेश. हो पहिला बॉल निलेशचा अगदी अपट्रॅकर होता. मिड विकेटला पाठवलं. एक पूर्ण आणि तिथेच थांबावं लागेल. एकच धाव आहे. दीपचं खातं उघडलं गेलंय. दीप सिंग ताकदवर फलंदाज आहे. टायमिंग साधता आलं नाही परंतु एक धाव एक खातं उघडलंय. मी म्हणेल विकीपेक्षा जलद गतीनं खातं उघडलं कारण पहिल्या बॉलवरती धाव लागले. विकीनं 5 बॉल डॉट खेळल्यानंतर 6व्या बॉलवरती चौकार आलाय. तो थोडासा मनातल्या मनात नाराज असेल की हे काय घडलंय, परंतु ते भरपाई करावी लागेल. यस वसूल करणार गोलंदाज निलेश पवार. पवारची पॉवर या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल का. हो फटका चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर केलं. डी पेक्षा कव्हरच्या पलीकडे बॉल गोलीच्या वेगानं ओव्हर द रोप 4 ला आहे. हा चौकार आला इथे. म्हणजे सलग 2 बॉल 2 चौकार आता झालेत. मागचे जे 5 डॉट बॉल होते ना त्यांची भरपाई आता करणार. वाईट लाईन वरती बॉल होता पण तरी सुद्धा मारलाय. कधी कधी माणसाच्या मनामध्ये राग येतो की यार आता मी काहीतरी करून दाखवणार आणि त्यानं कधी कधी टीमचा फायदा पण होतो, कधी कधी संकटात पण येतोय. परंतु सध्या ईगल चॅलेंजर्स खुश असेल की चला चौकार आला. 9 धावा लागलेत. हो अजून एक खेचून मारलाय. आता ईगल चॅलेंजर्स या डगआउटच्या पलीकडे हा षटकार. चला बॉल द्या बॉल. ईगल चॅलेंजर बॉल तुमच्या मागे गेलाय त्यामुळे तुम्ही थोडं लक्ष असू द्या. आता विकी तापलाय. रिप्लाय ऍक्शन मध्ये पाहू शकता गोलंदाजाची लाईन तीच होती. आधीच माहिती आहे विकीला की आता हा बॉलर त्याच पद्धतीने बॉल टाकणार आहे, त्यामुळे त्याच्यासाठी सलामी दिली. कारण दीपचं जी सिंगल आपण पाहिले तेव्हा डगआउट्स मध्ये सांगत होते की 2 असायला हवेत. आय थिंक तोच कॉल होता मला तरी असं वाटतं. परंतु इथे विकीने सांगितलं की थांबा मी आहे अजून. निलेश पवारची पॉवर आता मीच पाकतो. त्यामुळे टोटल 15 आल्यात धावा धाव पलकावरती. 3 बॉल 2 बॉल मध्ये 10 धावा. गोलंदाज निलेश पवार. विकी आहे समोर. ओ इथे बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट काम तमाम. गेम फिनिश. फलंदाज बाद. हा पहिला झटका. हा ना आणि फलंदाज बाद आहे. कोण होता. विकेट किपरच होता काय.
हो इकडे पाहू शकता रिप्ले ऍक्शन मध्ये स्वतः विकेट किपर धावत गेले त्याच्यानंतर अगदी अंदाज बांधला आणि गणेश ना जो डायरेक्ट हिट केलाय पहिला आदरा मिळालाय ईगल चॅलेंजर्स टीमला. विकेट किपर म्हटलं तर त्याचा नेम परफेक्ट असतो त्यामुळं तिथे चुकी होत नाही. 15 धावा पहिला फलंदाज माघारी. नवीन आलाय कोण बाई कोण आहे पप्प्या पप्पू तोडकर नाही पप्प्या टोपण नाव पप्पू तोडकर आहे तर पप्प्या आलाय. हा 15 झाले ना. हा आता येस फटका चांगला आहे बॅटच्या टोल एंडचा वापर केलाय बॉल चाललाय पॉइंट गलीच्या रिजनला आणि रोहित होते तिकडे 2 धावा. 17 झाल्यात. विकीची विकेट धावा थोड्याशा कमी होतील 10 ते 15 जी टोटल बनेल ना त्याच्यात 10-15 धावा डेफिनेटली कमी होतील कारण विकी विस्फोटक फलंदाज होता त्याची विकेट घेणं मी म्हणेल बॉलिंग करणाऱ्या एसके ब्रदर्स टीमला चांगलं होतं. तो मिळाले विकेट एक सांघिक यश पहिलं मिळालंय पहिले विकेट. 17 आलाय धावा धावपलकावर 17चा खतरा. हो बॉल चांगला आहे रन नाहीये 17चा खतरा अजून शाबूत आहे कारण हा शेवटचा बॉल होता. तिनं सांगितलं की नाही ते धाव नाही घ्यायचे आपण कारण स्ट्राईक हा माझ्याकडे राहील. 2 षटके समाप्त 17 धावा धावपलकावरती एक फलंदाज माघारी. बंद झालता शील डाऊन तर मंडप बोलले तुम्ही आम्हाला विचारा काय झाला. चला बॉलर कोण आहे आता नवीन गोलंदाज ऋषी सेकंड स्पेल मध्ये आलाय काय. यस ऋषी आपल्या ऋषी सरगार आपल्या सेकंड स्पेल मध्ये आला आणि समोर कॅप्टन आहे समोरच्या टीमचा दीप सिंग. एक बॉल एकच धाव 12 बॉल संपले त्याच्यामध्ये कॅप्टनला फक्त एकच बॉल खेळण्याची संधी मिळाली. ए मौका कम लोगों को मिलता है. इकडे नाहीये इथे डॉट बॉल आहे. चांगली सुरुवात आहे ऋषी सरगरची. कॅप्टनला बॉलिंग करणं समोरच्या टीमला थोडंसं अवघड आहे कारण जो टीमची कमाल सांभाळतोय ॲज अ ओपनर आहे त्याच्यासाठी बॉल टाकणं म्हणजे एक तुमच्याकडे तुमच्या ताफ्यातला असणारे एक एक शस्त्र बाहेर काढायचं आहे आणि पहिला बॉल आउटस्विंग होता त्यामुळं दुसरा बॉल कसा असेल हे पाहणं योग्य आहे. हो इकडे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न लोअर फुलटॉस आलाय ऑन साईडला बॉलला ढकललं हलक्या हातानं एकच धाव बनेल. दीप सिंग थोड्या धीम्या गतीने आहे. टीमला लीड करत असताना प्रेशर आहे त्यामुळं प्रेशरमध्ये धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतो दीपला. त्याला आता चांगली साथ द्यावी लागेल पप्प्याला. पप्प्या 2 बॉल खेळलाय 2च धावा बनवल्या 18 धावा लागल्यात धावपलकावरती. एक फलंदाज माघारी गेलाय जो विकीला पाहिला ज्यानं षटकार 1 षटकार 2 चौकार त्याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले होते. पुढचा बॉल ऋषी तयार नाहीये. ऋषी सरगर रोडपाळी टीमचा एक ट्रम्प कार्ड आहे त्यामुळं या स्पर्धेमध्ये त्याच्याकडेही नजरा आहेत. पुढचा बॉल हो इथे कमी गतीचा बॉल होता थोडीशी बोट फिरवली होती गोलंदाजाने त्यामुळे इथे फलंदाजाला पूर्णपणे चकित केलं भ्रमित केलं या बॉलनं आणि हा डॉट बॉल आहे. अगदी थोडंसं बोट फिरल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला लेग ब्रेक ज्याला म्हटलं जातं अशाच पद्धतीचा हा बॉल इथे डिलिव्हर केला होता गोलंदाजानं. पुढचा बॉल ओ लेट कट ओ प्रयत्न
प्रयत्न चांगला होता, फिल्डर तिकडे पाहिलं तर जावला आणि तो लगेच झोपला. आयोजक आहेत. हा झेल जर का झाला असता तर बबलू पारितोषिक भरपूर लावावं लागले असतं. असं बर्मुडाच्या टीम मध्ये असा एक झेल आपण पाहिला होता 2007 मध्ये. वीरेंद्र सेहवागचा झेल टिपला होता. असाच काहीसा झेल होता. आणि आमचे मुख्य आयोजक आहेत जावला. हा झेल टिपला असता तर व्हिडिओ व्हायरल झाली असती. जावलाने स्वतः स्टेटसला पण ठेवला असता की यार मी आहे, म्हणजे दावा सुरक्षित. वन्स अगेन तिकडेच बॉल चाललाय. काय गोलंदाजी होते ऋषीची. अगदी ऑस्ट्रेलियन लाईन लेथ ज्या पद्धतीने मारा असतो ना त्याच पद्धतीचा बॉल होता. टप्पा पडला तर झपकन आतमध्ये. आणि शेवटचा बॉल आहे. 23 धावा. एक काळ जेव्हा होता की कुठलाही परदेशी संघ ऑस्ट्रेलिया दौरा करायचा ना तर त्यांना असे बाउन्स झेलावे लागत होते. तिथे राहुल द्रविड, लक्ष्मण सारखे खेळाडू अगदी डिफेन्स करायचे. तसाच एक बॉल आता मागचा बॉल पाहायला मिळाला. ओ इथेच सबमरीन डिलिव्हरी आहे. दीप साडे आणि डॉट बॉल आलाय. षटक तिसरं समाप्त. धावा धाव फलकावरती 7.67 च्या माध्यमातून 23 धावा, एक गडी बाद. प्रोजेक्ट स्कोर 40 पर्यंत दाखवतोय. त्यामुळं 50 पर्यंत मजल मारता येईल का येणाऱ्या 2 षटकामध्ये. 12 बॉल शिल्लक आहेत. ऋषी सरगार 2 षटक विकेट नाही मिळवली परंतु 10 धावा आहेत. आता गोलंदाज चौथ्या षटकामध्ये. सलामीला आलेला फलंदाज 4 बॉल खेळलाय, 2च धावा आहेत. आणि पप्प्या मागणं येऊन 5 बॉल खेळलाय, 7 धावा बनवल्यात. कोण? सुमित. हा पहिल्या मॅचचा SK ब्रदर्सचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिलेला सुमित हा गोलंदाज आलाय. 7 बॉल 27 आणि गोलंदाजी नव्हती केली. 7 बॉल मध्ये 27 जिथे 3 षटकार 2 चौकार. यस. ओ लेट कट फील्डिंग. क्या बात है. हा जल्लोष, हा आनंद सांगून जातोय की मी या टीमचा हिस्सा का आहे आणि या क्षेत्रामध्ये मी फिल्डर चांगला आहे याचा परिचय आता या फिल्डरने दिलाय. काय डायरेक्ट हिट लागलाय. मागच्या ओव्हर मध्ये झेल ड्रॉप झाला होता परंतु त्याची भरपाई आता याच फिल्डरने केली आहे. कमालीचा डायरेक्ट थ्रो होता. हा थ्रो तेवढा साधा सोपा नव्हता. आणि विकेट कोणाची तर समोरच्या सरसेनापती दीप सिंगची विकेट आहे. ही रनआउटची विकेट आहे. रिप्ले ऍक्शन तुम्ही पाहू शकता. जावळा अगदी पहिल्या स्टीप मध्ये काय फेकी आहे, डायरेक्ट हिट. आणि तो आनंद, तो जल्लोष सांगतोय की ही विकेट किती महत्वाची आहे. आता ही व्हिडिओ व्हायरल होणार, नो डाऊट. याच्या आधीचे पण व्हिडिओ तेवढीच महत्वाची आहे. आज शुक्रवार आहे त्यामुळं आज कोण आहे रे बाबा? सागर गायकवाड, न्यू बॅटर, न्यू फलंदाज, नवीन पाहुणा आलाय. आला नाही त्याला आणलाय, खेचून आणलाय आणि तो परत जाईल का? कॉटन बॉलची विकेट. यस, आलाय तसा माघारी परतवला जातोय गोलंदाज सुमित कडनं. यस, 7वा सामना आणि प्रत्येक डावात लागोपाठ 2 बॉलवरती 2 विकेट आपण पाहिले आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे ही विकेट तेवढीच महत्वाची आहे. त्याचं कारण मागच्या बॉलवरती जावलाने टिपलेला डायरेक्ट हिट, त्याचमुळे सुमितला हे पुढच्या बॉलवरती विकेट मिळाली. सागर गायकवाड आल्या पावली परतला जातोय. तू चल मैं आया हे सागरने सांगितलंय आणि तो दीप सिंगच्या मागे परत एकदा विश्राम गृहाकडे चाललाय निराश पावलानं. आता नवीन फलंदाज कोण आलाय? अमन. आधीच नाव सांग बाळा, एवढी वाट कशाला पाहतो तू?
अमन शेख आलाय की पाठवलाय ते आधीच नाव सांगत जा. अमन शेख आलाय. अमन शेख त्याला आणलंय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुमितनं आणि जावल्यानं, कारण त्याने टाकलेले. ओ परत एकदा काय फिल्डिंग अनादर. ओ नाहीये, किंचितसा वाचलाय. आता गोटी नेम इथे चुकला. जर हिट विकेट झाला असता तर इथे रिफ्लेक्शन मध्ये पाहू शकता काय फिल्डिंग आहे. तुम्ही शॉर्ट थर्डमॅनला बॉल नाही मारू शकत. हो किंचितचा जसा हातात बॉल मिळाला त्याच स्पीडनं पाठवलाय. चावला गोटीने भरपूर चांगला आहे. हो हेलिकॉप्टर लॉन्च पप्पेच्या बॅटनं हा तडाखेबंद षटकार. आतापर्यंत जे काय चाललं होतं ना त्याच्यावरती अगदी एकदा बोली बंद केली आहे समोरच्या टीमची आणि ठोकलाय हा षटकार. 30 धावा धावफलकावरती 30 ऑन बोर्ड 30. अजून एक षटक आहे मुलं पप्प्या आहे तोपर्यंत 9 बॉल शिल्लक आहेत. कुछ भी हो सकता है. आतापर्यंत बॉल किती आहेत तिकडे 4 सांगतात. 4 झालेत. यस 8 बॉल शिल्लक आहेत. यस 8 बॉल शिल्लक आहेत. त्यामुळे 8 बॉल मध्ये किती धावा. त्यामुळे पप्प्याकडे अजून संधी आहे की 2 बॉल 2 चांगले करारे स्ट्रोक आले तर इकडे काही घडू शकतो या मॅच मध्ये. हो लेट कॅट गॅप आहे भरपूर मोठा. पलीकडे धावांचा नाही तोटा. एसके ब्रदर्सच्या डगआउट मध्ये पाठवलाय बॉल. 4 धावेकरिता चौकारानं टोटल धावा धावफलकावरती 34 ऑन बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. अजून या डावातील 7 बॉल शिल्लक आहेत. त्यामुळं इकडे काय घडेल. येणारे 7 बॉल आता पप्प्या काय करणार या बॉल वरती, कारण शेवटचा बॉल आहे. पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक कडे जाणार की इकडे एखाद चांगला फटका. चला थोडस स्पीडअप घ्या. अजून टोटल 6 ओव्हर बाकी आहेत, कारण या डावाचा एक षटक त्याच्यानंतर पुढच्या 5. फुलटॉस तोफा मिळालाय आणि बीएमजी डगआउटच्या पलीकडे हा बॉल आउट ऑफ द पार्क. सुमितचे षटक आता मोठं झालं, कारण 3 बॉल मध्ये 14 आल्या. टोटल 17 धावा खर्च केल्या गोलंदाजानं आणि धाव फलकावरती 40 ऑन बोर्ड. 40 धावा. शेवटचं षटक आता शिल्लक आहे. यस 50 वरती. साठहून अधिक धावा कुठल्याच टीमनं बनवल्या नाहीत. थोडा स्पीडअप चला. एसके ब्रदर्स चला, तुम्हाला शेवटचं सत्र खेळायचंय बाबा, तर तुम्हाला अंधार होईल. हा लाईट नाही, राहिलेले बॉल उद्या. हा चला एसके ब्रदर्स. चला जावला बाय, परत बॅटिंग करायची आहे तुम्हाला, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. आता तुम्ही बाहेर असते तर किती घाई केली असती ना. त्यामुळे चला आपणच क्षेत्ररक्षण लावा. कोण बॉलर आहे. अजित शर्मा. शर्माच ब्रदर आहे, बॉक्स क्रिकेटचा स्टार खेळाडू आहे. त्यामुळे आता ओरम मध्ये काय करणार, परंतु समोर कोण आहे आता. अमन. हाँ ईगल्स का ही है खिलाड़ी, तो जानता है कि सामने क्या हो सकता है. चला बाबा सुरुवात करा. अजित शर्मा. चलो गेम ऑन. ओ लेट कट
फिल्डर आहे डीप पॉइंटला आणि एकच धाव, कारण पप्प्या येणार स्ट्राईकला. ज्यानं 9 मध्ये 23 बनवल्यात, त्याच्यामुळे धावा 40हून अधिक झाल्यात, 40+. हा 255च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. कालची ईशान किशनचा जो आपण डाव पाहिला त्याच पद्धतीनं बॅटिंग आहे. पप्प्या पुढचा बॉल. ओ इकडे बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न, थोडीशी एज होते आय थिंक. आणि आता 2 धावा, 2 धावा. यस 2 धावा. विकेट कीपर कौन है भाई? गणेश. कैमरा जरा उसके ऊपर घुमाओ भाई. हाथों में से 2 रन चुराना इतना आसान काम होता नहीं. ये देखिए स्क्रीन के ऊपर, यही है वो खिलाड़ी. अब पूरी तरीके से हताश. पीछे जावला है, देख रहे भाई मैंने इतनी मेहनत की और आप क्या ऐसे कर रहे हैं. अब गेंदे बची 4, टारगेट सेट करने वाली गेंदे. शायद पप्पा 2 बार जीवनदान मिला इस बॉल के ऊपर. पुढचा बॉल. इकडे इकडे इकडे. यस पंच आमच्याकडे वळतात म्हणजे वाईट बॉल आहे. थोडंसं राऊंड आर्म ऍक्शन आहे गोलंदाजाकडे, अजित शर्माकडे. त्यामुळे पंचांच्या उजव्या बाजूनं बॉल टाकतोय घरा, परंतु जो बॉल बाहेर निघतो ना तो जास्त प्रमाणात आहे. इकडे चांगला बॉल आहे, सबमरीन डिलिव्हरी. बॉल खाली ठेवला आहे, आता पप्प्यालाही थांबवतोय. त्यामुळे हा बॉल. आणि 15 तारखेला असे बॉल तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. पाकिस्तानचा एक गोलंदाज आहे असा, उस्मान तारिक, और 15 तारीख को देखने को मिलेगा. ओ इकडे 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 हा बॉल. यस अनदर वाइट बॉल. एक्स्ट्राज रन बढ़ते जा रहे हैं. 45 झाल्या धावा धावपलकावरती, अजून 3 बॉल आहेत. एसके ब्रदर्सला थोडस रन रेट 10च्या सरासरीने चाललाय. त्यामुळं आता येणारे 3 बॉल पप्प्या 11 बॉल 25 खेळतोय. लेट कट. ओ गे जाएगी इस मर्तबा. जावला को क्रॉस करके थर्ड मैन की रीजन में शानदार चौका. चावला बार बार ऐसे गेंद नहीं रुकेगी भाई, कुछ थोड़ा अलग एफर्ट करना होगा. हाँ जावला काफी निराश है. क्या हुआ भाई? हाँ जावला जाते समय एक आइडेक्स बबलू के तरफ से या मुंह, कारण 3 वेळा डाय मारणं परेश करके एवढं सोपं काम. आणि स्क्रीन वरती पहा तुम्ही रिप्ले ऍक्शन भरपूर चांगली. हो इकडे फटका चुकीचा आहे. कॅचची संधी. अरे नाहीये. कोण आहे तो? रोहित पाटील. नाहीये. वन शॉट म्हणजे एकच धाव आहे. 50 झाले, एकच धाव आहे. आताची एकच ना, ही दुसऱ्यांदा आहे. मगाशी 58 झाल्या होत्या, त्यामुळे 50 झाल्यात. आता शेवटचा बॉल आहे. विकेट कीपर वरती कॅमेरा अगदी अचूक लक्ष आहे की या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट कोण असेल. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. ओ फटका चांगला, लॉफ्ट स्ट्रोक आउट ऑफ द बार. पप्प्याच्या बॅटने आला मिड विकेटच्या वरन. हा षटकार कॅमेरामॅननं बरोबर चित्र दाखवलं होतं की विकेट कीपरने केलेली चुकी आणि त्याची भरपाई, त्याचा खामियाजा इथे भुगतावा लागतोय. 13 बॉल 30 धावा ज्याने बनवल्या तो पप्प्या. शेवटचा बॉल कसा खेळलाय, अगदी खेचून मारला या बॉलला. भरपूर चांगला फटका. टोटल धावा लागल्या धावपलकावरती एसके ब्रदर्सच्या त्यांच्या डगआउटकडे. टोटल किती आल्या? 56 आणि 57 धाव्यांचं लक्ष आहे.
चला पहिलं सत्र आता समाप्त आहे. शेवटच्या सत्रामध्ये आमचे साथी समालोचक जॉईन होतील. पूर्वी इंटर कॉलनी प्रीमियर लीग आमचे बबलू दादा असतील, परेशजी कडके, या सर्व आयोजकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये. तसं आमचे PTC लाईव्ह आणि आमचे स्कोरर, अंपायर सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला तुम्ही समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि चला ईगल संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा. पुढील सत्रामध्ये काय घडणार, काय बिघडणार, 30 बॉलमध्ये 57 बनणार की थांबणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक अमित सर यांचा गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. नक्कीच 56 धावा काढून 57 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे SK ब्रदर्सने. SK ब्रदर्स समोर ईगल चॅलेंजर्स या संघाने. SK ब्रदर्स प्लीज फिल्डिंगसाठी लवकरात लावे, फलंदाजीसाठी जावे SK ब्रदर्स. नक्कीच इथे फलंदाजीसाठी जाताना दिसत आहेत सुमित आणि कमलेश. मागील मॅचचा सामनावीर सुमित आणि त्यांच्या सोबतीला असतील कमलेश. चला पंच स्पीडअप करा. ईगल संघाचा 12th मैन दीप. 12th मैन को भेजिए, अदरवाइज पैनलाइज किया जाएगा आपको. ट्वेल्थ मॅनची भूमिका पार पाडण्यासाठी येत आहेत हॅलो हॅलो. चला स्पीडअप करा. परफेक्ट 6 वाजलेले आहेत. नक्कीच दीप यांच्या इथे पिताश्री दीप यांची मॅच बघण्यासाठी आले आहेत. नक्कीच एखाद्या मुलासाठी ही एक मोठी भेट असते ज्यावेळेस आपला मुलगा चांगला क्रिकेट करत असतो आणि त्यावेळेस त्याचा खेळ बघण्यासाठी त्याचे वडील येऊन त्याला प्रोत्साहन देत असतात. नक्कीच 56 धावा काढून 57 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. चला स्पीडअप करा. गोलंदाजीसाठी सज्ज असतील मलिक, स्ट्राईकला असतील कमलेश, नॉन स्ट्राईकला असतील सुमित. चला सामन्याकडे वळूया. 30 चेंडू 57 धावांचं टार्गेट. स्ट्राईकला असतील कमलेश, एक लेफ्ट हँडेड बल्लेबाज, धाकड बल्लेबाज आपल्या समेत. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळताना अवांतर चेंडूने संघाचं खातं खोललं जाते. सुरुवात होते वाईड नुसी. नक्कीच मलिक यांनी जर का लगातार 3 विकेट घेतले म्हणजेच विकेट हॅट्रिक साठी मैत्री स्पोर्ट्स कडनं 2000चं पारितोषिक इथे लागलेलं आहे. प्लेयर्स इथे प्रोत्साहन वाढवण्यासाठी ही कामगिरी केली जाते त्यांच्या मित्रांकडनं. नक्कीच पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर चांगलं कमबॅक केलं जातंय मलिक यांच्याकडनं. पहिला चेंडू येतोय निर्धाव.
30 यार्ड सर्कल मधील निर्बंधक षटक आणि या षटकामध्ये मोठे फटके बाजी करण्यामध्ये माहिर असणारा बल्लेबाज म्हणजे कमलेश. बघितलं तर करिश्मा 11 संघातनं वारंवार आपलं खेळ करून दाखवणारा कमलेश, परंतु त्याच संघातला प्लेयर येतोय अमन. चेंडू खाली तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. या एका धावेनिशी स्कोर कार्ड हलतोय. 2 चेंडूंचा खेळ होतोय इथे समाप्त. स्कोर कार्ड वरती येत आहेत त्या 2 धावा आणि स्ट्राईक नक्कीच रोटेट होताना इथे दिसेल. स्ट्राईकला येथील मागील मॅचचा हिरो अर्थात सनस. सनस टू मलिक लगातार 3 विकेट. विकेट हॅट्रिक साठी इथे 2000चं पारितोषिक मलिक साठी लागलेलं आहे. तर बघितलं तर मोठे फटकेबाजी करावी लागेल सनस यांना. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. अवांतर चेंडू दिशा बदलली जाते मलिक यांच्याकडनं आणि या दिशेला नियंत्रणात आणावं लागेल मलिक यांना जर का आपल्याला संघासाठी हा सामना जिंकून काढायचा असेल तर. अजून या षटकातील उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील. हो, ब्लॉक लोडला टाकला चेंडू. पंचांकडे दाद मागितले जाते. पंच दाद उचलून घेतात. पंचांचा इशारा येतोय हा लेग बिफोर आउट. बघितलं तर नक्कीच मिडल स्टेम्पला त्यांना इथे पायचित घोषित केलं जातं. नवीन फलंदाजांना येताना दिसत आहे ते ऋषी सरगर, आयकॉन प्लेयर असतील आणि नक्कीच टीमचे कर्णधार सुद्धा असतील. एक मोठी जबाबदारी असेल ऋषी सरगर यांच्या खांद्यांवरती. चला चला स्पीडअप करा. चला अंपायर. तीन चेंडूंचा खेळ इथे होतो समाप्त. स्कोर कार्ड वरती लागतायत 3 धावा. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. दीपकडनं होते चुकी. क्षेत्ररक्षण इथे होतोय गचाळ आणि येतात या 4 धावा. नक्कीच बघितलं तर दीपचे वडील इथे दीपवरती थोडेसे नाराज होताना. त्यांना माहिती आहे दीपमध्ये ती क्षमता आहे आपल्या संघाला विजयाकडे नेण्याची आणि त्यांच्याकडनं या छोट्या छोट्या चुका म्हणजे आपल्या संघाला कुठेतरी अडचणीत घालणाऱ्या असतील. पहिल्या चेंडू फेस करताना ऋषी सरगर यांच्या बॅटमधनं येताना हा खणखणीत चौकार. नक्की स्कोर कार्ड वरती धावसंख्या होईल ती 7. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं शिल्लक असतील. सुरुवात तर चांगली करून देतोय ऋषी आपल्या संघासाठी. बघितलं तर ज्या पद्धतीने फलंदाजी केली ऋषी सरगरने, पंच आमच्याकडे वळताना पुन्हा एकदा अवांतर चेंडू टाकला जातो. थोडंसं दडपणा खाली इथे गोलंदाजी करताना दिसतोय मलिक. ज्यावेळेस मैत्री 11 संघातनं गोलंदाजी करत असतो मलिक, त्यावेळेस नक्कीच आपल्या संघाला जिंकवून वारंवार फायनलमध्ये नेण्याचा प्रयत्न असतो. कमबॅकचा बादशाह म्हणून त्याच्यावरती मोहर लागली गेलेली आहे. तोच मलिक बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल. स्ट्राईकला असेल ऋषी सरगर. हो, शॉर्ट पिच प्रतिदा चेंडू होता. लेग साईडला कडून काढला जातोय. तत्पूर्वी पप्प्या येणार, उचलणार, फेकणार. सहजरित्या 1 धाव पूर्ण केली जाते. या 1 धावेनिशी स्कोर कार्ड वरती लागतायत 9 धावा. अजून या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक.
नक्कीच बघितलं तर कमलेश थोडीशी दुखापत आणि त्यामुळेच त्यांना रनर इथे ठेवावा लागतोय. तेच कमलेश बॅटिंग मार्कवरती सज्ज. हो, फिरून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मल्ला झेलखाली येथील कोणत्याही प्रकारची इथे चुकी स्वीकारली जाणार नाही. नक्कीच ईगल चॅलेंजर संघामध्ये थोडस खुशीचं वातावरण, कारण कमलेश सारखा एक हार्ड हिटर फलंदाज बाद होऊन पवेलियन मध्ये पोहोचताना दिसेल. नक्कीच बघितलं तर इथे होतो एक षटकाचा खेळ समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती लागताना दिसतात त्या 2 गडी बाद 9 धावा. नवीन फलंदाज नक्कीच नवीन फलंदाज येताना दिसतोय अभिजित, ज्याच्या नावातच जीत आहे. आपल्या संघाला इथे जिंकून देण्याचा अभिषेक येताना दिसतोय. नक्कीच वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसत इथं आदित्य शर्मा का बेटा क्या कर पाएगा इस मैच में कमाल, देखना लाजमी रहेगा. नक्कीच बघितलं तर अभिषेक स्ट्राईकला असतील, अभिषेक नॉन स्ट्राईकला असतील, सॉरी स्ट्राईकला असतील ऋषी, नॉन स्ट्राईकला असतील अभिषेक. पुन्हा एकदा अवांतर चेंडू घोषला केला जातोय. जर बघितलं तर या 10 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत बबूला आणि या 10 धाव्यांमध्ये जवळपास 4 एक्स्ट्रा रन्स आलेले आहेत. म्हणजे जर का बघितलं तर ह्या 4 एक्स्ट्रा रन आणि प्लस 4 एक्स्ट्रा बॉलांची इथं 4 बॉल एक्स्ट्रा टाकले जात आहेत. बघितलं तर दुसरं षटक हे प्रगती पथावरती असताना अजूनही 5 एक्स्ट्रा रन्स आलेले आहेत. पुन्हा एकदा तशाच पद्धतीची गोलंदाजी, पुन्हा एकदा यॉर्कर गेन टाकण्याची इथं संधी शोधताना दिसत आहेत गोलंदाज आदित्य. नक्कीच बघितलं तर वारंवार ऑफ एसटीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज आदित्यचा, परंतु इथे प्रयत्न होतोय असफल. लगातार 2 अवांतर चेंडू टाकले जात आहेत आणि या 2 चेंडूंच्या मदतीने स्कोर कार्ड वरती लागताना दिसतात त्या 12 धावा. हो, पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता. फील्ड सेट केलेली आहे, एक धाव काय रोखू शकत नाहीयेत. या एका धावेनिशी स्कोर कार्ड वरती धावा 12 धावा. नक्कीच एक ओव्हर होतो इथे समाप्त. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना पहिल्या चेंडूवरती येते 1 धाव. बघितलं तर 12 आणि 2 विकेटचा इथे होताना पतंग. अजूनही या षटकातील येणारे 5 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत 3 चेंडूंची इथे डिलिव्हरी झाली, परंतु लीगल फक्त एकच चेंडू मोजला जाईल. चला स्पीडअप करा. बॅटिंग करणाऱ्या 12 धावा झालेल्या आहेत. स्पीडअप करा, बॅटिंग वाल्यांना त्रास होईल नंतर. थार की लाइट बंद करने बोलिए.
चला स्पीडअप अंपायर. एक ओव्हर समाप्तीसाठी 12 मिनिटं लागल्यात सर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लेग साईडला काऊ कॉर्नरला जाणारा चेंडू. अमन येथील चेंडू खाली. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. एका दुःखाने काही होणार नाही. जर का आपल्याला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठे फटकेबाजी करावी लागेल आणि त्या मोठे फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असणारा बल्लेबाज म्हणजेच ऋषी सरगर ऑन अ स्ट्राईक. आतापर्यंतचा इतिहास सांगतो की ऋषी सरगर यांनी मोठे मोठे सामने एक हाती फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी करून दिलेले तोच ऋषी सरगर बॅटिंग मार्कवरती सज्ज असेल. मोठा फटका. शॉर्ट पिच प्रतीचा चेंडू होता परंतु चेंडूने फक्त आणि फक्त उंची गाठली. लांबी गाठण्याऐवजी ज्या फलंदाजीची मी इथे स्तुती करत होतो नक्कीच तो फलंदाज कोणतीही मोठी फलंदाजी न करता पवेलियन मध्ये पोहोचताना दिसतोय. नक्कीच नवीन फलंदाज रोहित पाटील मॅन फ्रॉम रोडपाली ज्युनियर मिस्टर 360 या नावाने रोडपाली गावामध्ये ज्याची खाती तोच रोहित पाटील. हो रोहित यांच्या आलेला पल्ल्यात हा चेंडू येता क्षणी दाखवलं की मी का ह्या टीम मध्ये ऍज अ बॅट्समन म्हणून मला सिलेक्ट केलं गेलंय. हा आलेला नक्कीच करिश्मा टीम कडनं लगातार 3 षटकारांसाठी रोहित पाटील यांना 1500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 षटकार म्हणजे सत्कार हॅट्रिक जर का आपण मारली तर 1500 रुपयाचं पारितोषिक आपण जिंकू शकता. हो मोठा फटका परंतु इथे बेल्स होता डिस्ट्रॉय. नक्कीच बघितला तर हिट विकेट पद्धतीने बॅट होताना आउट होताना दिसत आहेत ते म्हणजे बल्लेबाज रोहित पाटील एक षटकार मारून पूर्ण नक्कीच बघितलं तर कट अँड बोल्ड इनसाइड एज लागलेला हा चेंडू बॅटीला ब्रश करून चेंडू सरळ जातो यष्ट्यांवरती आणि यष्ट्या इथे होता डिस्ट्रॉय. खूप नाराजी आता मात्र नवीन फलंदाज गोलू. नक्कीच बघितलं तर एक 6 मारून टीमला नाराज करून जाताना दिसतंय. तर रोहित पाटील त्यांच्या जागेवरती येणारा नवीन फलंदाज अर्थातच गोलू ऑन स्ट्राईक. चांगलं कमबॅक म्हणता येईल आदित्य यांच्याकडनं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु ऑफ साईडला कडून काढणारा चेंडू. पप्प्या साहिल येतात चेंडू खाली. बघितलं तर 6 चेंडूंचा होतोय तर खेळ समाप्त. 11 धावा आणि 2 विकेट असं स्पेल असणार आहे. आदित्य यांचे 18 चेंडू आणि 37 धाव्यांची आवश्यकता. स्कोर कार्ड वरती येत आहे 20 धावा अजूनही 18 चेंडू आणि 37 धाव्यांची आवश्यकता आहे. चला अंपायर सर स्पीड अप करा सर. दीप प्लीज आप स्पीड अप कीजिए. बैड लाइट्स आपके लिए बहुत ही हानिकारक हो सकता है क्योंकि बाद में बॉल आपको ही नहीं दिखेगा फील्डिंग करते वक्त.
ईगल चॅलेंजर्स च्या खेम्यामध्ये एक उत्साह, कारण पहिलं षटक आणि दुसरं षटक खूप सुरेख गेलेलं. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. नक्कीच मलिक यांच्यासाठी येत इथे पारितोषिक मैत्री संघाकडनं मलिकसाठी विकेट हॅट्रिकला 2200 रुपये. पहिला चेंडू मलिक, बॅट आणि बॉलचा मला तर वाटत नाही कोणता संपर्क होताना दिसतोय. पंच इन अ बॅट, थँक्यू. बॅटच्या ब्रश करून जाणारा चेंडू जातोय गल्लीच्या दिशेमध्ये. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. बघितलं तर एक धाव स्कोर कार्ड वरती वाढताना दिसते. या एका धावेनिशी स्कोर कार्ड वरती लागतात त्या 21 धावा. अजूनही 17 चेंडू आणि 36 धाव्यांचं समीकरण. मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना फलंदाजी करत असताना. स्ट्राईकला असतील अभिषेक, स्ट्राईकला अभिषेक, नॉन स्ट्राईकला गोलू. गोलू केवट आणि पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय. चेंडू जातोय यष्ट्यांवरती आदळल्यानंतर सीमारेषे बाहेर, परंतु इथे होतोय विकेट बाद. अभिषेक यांच्या पारीचा होतोय अंत. नक्कीच बघितलं तर खूप सुरेख गोलंदाजी. नक्कीच खेळीमेळीचं वातावरण. दीप यांचे पिता थोडेसे सर्व त्यांच्या वयापेक्षा लहान असणाऱ्या मुलांना सुद्धा एक मैत्रीचं स्थान देताना खूप सुरेख अंकल. या प्रेमाबद्दल खूप खूप आभार. चांगली गोलंदाजी मलिक यांची. स्ट्राईकला असतील अजित. दोन्ही ईगलचे प्लेयर, एक ईगलचा प्लेयर करतो इथे गलती आणि इथे येतोय मोठा 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 लांब लचक 6. नक्कीच बघितलं तर या षटकारांशी स्कोर कार्ड वरती लागताना दिसत आहेत 27 धावा. अजूनही 15 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता असेल. 15 30 30 15 असं समीकरण डबलचं समीकरण असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु स्विंग अँड मिस. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची ते होते सांगता. आता समीकरण असणार आहे 14 चेंडू आणि 30 धाव्यांची. नक्कीच बघितलं तर 14 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता. येणारा बॅटल खूप चांगलं असेल. मोठा फटका आलाय. चेंडूने उंची जास्त घेतली आणि लांबी कमी घेतली. त्याचा अर्थ बॅट्समन अजित यांच्या पारीचा होतो इथं अंत. अजित बॅक टू द पवेलियन.
हे यकिनानं बघितलं तर यालाच म्हणतात क्रिकेटचा टीम स्पिरिट. स्वतः कर्णधार दीप यांचे वडील त्यांना बाहेरनं प्रत्येक चेंडूसाठी फिल्डिंग सेटअप सांगताना, गोलंदाजाला आपण काय करावं हे सांगताना, या वयातही आपण या पद्धतीची आपल्यामध्ये असणारी ऊर्जा दाखवतायत. खूप सुरेख अंकल, चांगली टीम मीटिंग करताना. या षटकातील शेवटचा चेंडू, ओ यष्टीरक्षक यावेळेस करतायत चुकी. या चौकारांशी स्कोर कार्ड वरती येताना दिसत आहेत. नक्कीच स्कोर कार्ड वरती येताना 31 धावा आणि आता उर्वरित समीकरण असेल 12 चेंडू आणि 24 धाव्यांची आवश्यकता. 26 धाव्यांची आवश्यकता. 12-26. धन्यवाद. 12 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता म्हणजे स्कोर कार्ड वरती आल्या त्या 31 धावा. नक्कीच वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येताना दिसेल अमन शेख. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गोलू यांना पूर्णपणे बीट केलं जातंय. अशा पद्धतीने डॉट चेंडूची होते इथे सांगता आणि 11 चेंडू आणि इथे समीकरण असेल 26 धाव्यांचं. नक्कीच अवांतर घोषित करताना इथे पंच. 11 चेंडू आणि 25 धाव्यांची आवश्यकता. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागताना दिसत आहेत. 11-25. चांगली फलंदाजी करावी लागेल गोलू यांना, परंतु अमनही तेवढाच ताकदीचा गोलंदाज. अक्रॉस द लाईन येऊन चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जातोय सीमा रेषे बाहेर. हा येतोय सनसणीत षटकार. हॅलो हॅलो हॅलो. नक्कीच बघितलं तर नक्कीच 10 चेंडू आणि अजूनही 19 धाव्यांची आवश्यकता. बघितला तर सामना हा समसमान असणार आहे, कारण अजूनही गोलू आणि गणेश सारखे एक हार्ड हिटर फलंदाज क्रीज वरती उभे असतील. बघितलं तर अजून एक हिटिंगचा बादशाह म्हणजे जावला डगआउट मध्ये उपस्थित, परंतु गोलू खूप सुरेख फलंदाजी करताना दिसतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सागर येथील चेंडू खाली. तत्पूर्वी एक धाव सहज पूर्णरित्या पूर्ण होते आणि यावेळी स्ट्राईक होते रोटेट. स्ट्राईकला येतोय गणेश एस बॉईजचा. एक पठ्ठ्या, 9 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता. बघितलं तर 9 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज अमन यांना चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघाला फ्रंट फूट वरती आणण्याची, परंतु इथे होतंय काय, घडतंय काय. गणेश फलंदाजीला असताना डॉट होतोय हा चेंडू. नक्कीच आमचे मित्र झावला थोडेसे
टेन्शन मध्ये दिसताना. 8 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता. 8 चेंडू 18. एक मोठा फटका येणं गरजेचं असेल, परंतु यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेऊन जाणारा चेंडू. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे होते गणेशच्या पारीचा अंत. आणि बघितलं तर मला पिचवरती येताना दिसतील ते म्हणजे कॅप्टन ऑफ द लिडिंग च्या कॅप्टनची मी वारंवार चर्चा करत होतो. तोच कॅप्टन जावलाबाई, एक आयोजक आणि ज्यांच्या संकल्पनेतनं हे एवढं मोठं 7 चेंडू 18 धावा एवढं मोठं. नक्कीच मैत्री इलेव्हन पहिले पैसे जमा करा. यानंतर लावल्या गेलेल्या सर्व प्राइस पहिले जमा केल्या जातील, नंतरच अनाउन्समेंट केल्या जातील. मला 3 चेंडू आणि 7 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता. जावला यांनी जर का लगातार 3 सिक्स मारले तर मैत्री इलेव्हन संघाकडनं 2200 रुपयाचं पारितोषिक. या षटकातील शेवटचा चेंडू असणार. सुरेख गोलंदाजी अमन यांच्याकडनं त्यांच्या टीम मध्ये खेळत असतात आणि नक्कीच चेंडूने उंची 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 आणि पप्प्या करताय चुकी. जिथे कॅच पकडली गेली असती तर झावला सारखा एक धाकड बल्लेबाज आपल्याला बाद करण्यामध्ये यश मिळाला असता, परंतु त्यांना मिळतो जीवनदान. नक्कीच बघितलं तर ये कॅच नाही मॅच छुटी क्या. बघितलं तर प्रॅक्टिस करताना जावला याच ग्राउंड वरती लांब लचक असे फटके मारताना दिसत आहेत. नक्कीच बघितलं तर अजूनही मॅच मध्ये रस. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती सज्ज असतील गोलंदाज इरफान उर्फ बांड्या. नक्कीच बघितलं तर या कळंबोली विभागामध्ये अशी नावं आपल्याला ऐकवास मिळतील, ते म्हणजे बांड्या असतील. हे त्यातलं एक नाव. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता. जर का गोलू आणि सुरुवात चांगली केली या षटकाची तर नक्कीच सामन्यामध्ये रस राहील आणि या पहिल्या 2 चेंडूंवरती एखाद मोठा फटका खेळणं गरजेचं राहील. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता असताना नक्कीच फलंदाज गोलू ऑन स्ट्राईक मार्क. गोलंदाजी मार्क वरती सज्ज बांड्या. बॅटची लिडिंग एज घेऊन जाणार चेंडू, परंतु स्लिपचा प्लेअर येणार आणि पकडणार. तत्पूर्वी गोलू यांना कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाहीये. बघितलं तर अजूनही 5 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता. बबुल, आपण हा सामना एकाग्रतेने बघत आहात, काय वाटतं आपल्याला या सामन्याबद्दल? काही नको वाटून घ्या तू बोल, चल बोल. जर का बघितलं तर 5 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता असताना हा आलाय लॉंग ऑफचा प्लेअर. कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. अमन या क्षेत्ररक्षकाने पकडलेला हा सोपा झोल. जर बबुल आपण या टीम मध्ये खेळत असता वारंवार, अजूनही 4 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. आपण काय सांगू इच्छिता? यांना दांड्यांच्या कमार.
नक्कीच 4 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला असतील फलंदाज शिवा शर्मा. बबुल, काय सांगू इच्छिता या बल्लेबाजाबद्दल आपण? आणि नक्कीच त्यांना या बॅट्समन बद्दल कोणतीही माहिती नाहीये, परंतु मी बघितलेलं आहे की शिवा एक घातक बल्लेबाज आहेत. तसेच गोलंदाज बांड्या खूप सुरेख गोलंदाजी करताना अजून आत्ताही 2 चेंडू टाकल्यात आणि या दोन्ही चेंडूंवरती कोणत्याही प्रकारची धाव येऊ दिली नाही. झावला ऑन अ स्ट्राईक मॅच. 3 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता. नक्कीच बाबुल भगत यांचा एटीएम उघडलेला आहे. 3 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता असताना लगातार 3 चेंडूवरती 3 सिक्स मारल्यानंतर लगातार 3 सिक्स साठी बाबुल यांच्याकडनं होते 5000. 2 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि कंपल्सरी 15 धाव्यांची आवश्यकता. मॅच ही फक्त आणि फक्त गोलंदाज जिंकू शकतो. एखादी चुकी सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं. एखादा एक्स्ट्रा नो या सामन्याचा रुख बदलू शकतो. अजूनही पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. आता मात्र सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रस दिसत नाहीये, कारण एक चेंडू मध्ये 15 धावा येणं म्हणजे कुठेतरी सामना ईगल्स चॅलेंजर या संघाकडे झुकताना दिसतोय. 1 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव देत खूप सुरेख गोलंदाजी बांड्या यांच्याकडनं. हो, सुरेख गोलंदाजी. सामना जिंकला जातोय ईगल चॅलेंजर संघाकडनं. बॉल फेका, बॉल फेका, बॉल फेका. विशाल ढोले प्लीज बॉल फेका. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नो डाऊट या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच अर्थातच पप्या. 13 चेंडू 30 धावा नॉट आउट पारी करणारा पप्या ठरतोय या मॅचचा सामनावीर. मी नक्कीच आमचे हॅलो 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 माईक चेक. चला